छान सुंदर सेट सफर घडवली आहे. पण मला एक आवर्जून विचारावसं वाटेल, की ही जी तुझी रूम आहे, एकतर आर्ट स्टुडिओ किंवा हं. आर्टिस्टिक रूम आहे. हां. शुभंकरही स्वतः त्याच्या आर्टमध्ये रमलेला असतो, हो, जेव्हा तो घरी असतो. आपण हो, आपलं घर हो. सुट्टी केलेलं आहे, तेव्हा आपण ते हां, बघितलंच होतं. हां. हे सगळं कलर आणि हे सगळं बघितल्यानंतर कुठेतरी शुभंकरमध्ये ते येतं का, की आपणही एक आर्टिस्ट आहोत आणि कधीतरी असं रमतोच त्याच्यात? मी खरं मला ना पेंटिंग्स खरंच खूप आवडतात हां. आणि म्हणजे मी जर ॲक्चुअली खरं म्हणायला गेलं तर मला पेंटिंग्स खरंच येत नाही. आणि जेवढं मी पेंटिंग्स आणि मला जेवढी लोकं ओळखतात, हं. तेच मला विचारतात, की "काय हे जे पेंटिंग केलेले आहेस तू, हां. ते खरंच तू केलेस?" मी म्हटलं, "शक्यच नाही. मला मला पेंटिंगचा प सुद्धा येत नाही." हं. पण मला त्याची खूप आवड आहे हं. आणि मला पेंटिंग्स खूप चांगले सीनरी दिसणारे लँडस्केप्स हे सगळे बघायला खूप आवडतात आणि ते जसं म्हणजे फोटोग्राफ असेल किंवा पेंटिंग जरी केलं असेल ते पण खूप आवडतात. आणि इकडे ज्या काही गोष्टी आहेत ना, त्याच्यातल्या मला तरी वाटतं की अ, म्हणजे जेव्हा कधी म्हणजे आता मला तर नकोच आहे की ही सीरियल कधी एंड व्हावी. पण मी जेव्हा कधी कुठलाही माझे प्रोजेक्ट संपले ना, मी तिकडची एक गोष्ट तर कुठली तरी ठेवली आहे माझ्यासोबत. तर इकडची पण मी गायब करणार आहे. हं. काही पेंटिंग्स इकडच्या मी गायब करणार, ज्या ओके. आमच्या प्रोडक्शनवाल्यांना न सांगता मी गायब करणार आहे. पण आणि ते माझ्या घरी मी नक्कीच लावणार. वाह! कारण की ती आठवण असते. वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष जेवढे-केवढे वर्ष सीरियल असते आपल्यासोबत. हे हे आता हे माझं एक दुसरं जगच झालंय हं. आणि भरपूर ॲक्टर्स हे रिलेट करू शकतात जे मी बोलतोय. येस. पण इकडे तुम्ही स्वतःचं काही घेऊन येता आणि तुमच्या घरीसुद्धा इकडचं काही घेऊन जाता. सो मला तरी असं वाटतंय की मी इकडचं कुठलंतरी पेंटिंग नक्कीच घेऊन जाणार आहे घरी. वाह! तर खूप छान आणि छान सेट सफर आम्हाला घडवलीस तू. काही मॅजिक आम्हाला सांगितले, काही हां, पडद्यामागच्या गोष्टी आम्हाला दाखवल्यास, काही टेक्निकल गोष्टींची हां. आम्हाला जाणीव करून दिलीस. पण ह्या सगळ्यात आत्ता सेटवर तुम्ही सगळे कलाकार आहात आणि आत्ताच्या सीनची काय तयारी सुरू आहे ते आम्हाला जाता-जाता तुझ्याकडनं ऐकायला आवडेल. सो आत्ता सीनची जी तयारी आहे, ते आमचा एक प्रोमो गेलेला आहे आणि त्याचं मेन फक्त माझे क्लोजेस आणि कटिंग राहिलेले आहे. जे आम्ही काही दिवसांपूर्वी एक शूट केलं होतं अख्खा मास्टर आणि त्याचे क्लोजेस जे आहे, क्लोज शॉट्स असतील किंवा टू शॉट असतील, हे सगळे आता राहिलेले आहेत. ते हं. आता आम्ही करतोय. ओके. दुसऱ्या लोकेशनवरती दुसरे ॲक्टर्स ऑलरेडी शूट करतायत. ऑलरेडी वेगळं शूट करतायत. सो आमचं 2 युनिट, स्प्लिट युनिट चाललेलं आहे. इकडे पण काही शूटिंग चाललंय, तिकडे पण काही शूटिंग चाललंय. कारण की मला असं वाटतं की पाठराखीण हा खूप मोठा शो आलाय हं. स्टार प्रवाहावरती आणि सोहम प्रोडक्शन्स ज्या प्रकारे मेहनत घेत आहे ह्या शोसाठी हं. आणि सगळे ॲक्टर ज्या प्रकारे मेहनत घेत आहेत ना, ते आम्हाला असं आहे की आम्हाला कुठलीच कसर सोडायची नाही आहे. वॉव! सगळं परफेक्ट असलं पाहिजे हं. आणि त्यासाठी त्या मेहनतीने आम्ही जरी स्प्लिट युनिट करायला लागत असेल, डमी युनिट असेल किंवा एक्स्ट्रा आम्ही काम करत असू, तरी ना कोणालाही तसा थकवा नाही आहे. हं. सगळे आपापले प्रॉपर रेस्ट करून सगळ्या त्याच एनर्जीने सेटवर येतात वॉव! आणि तशा प्रकारे काम करतात. हं. म्हणजे ते सगळ्यात लहान जे आमची 2 पोरं आहेत, हं. तिथपासून आमच्या नाईक वैद्य घरातली जी आजी आहे, हं. त्यासुद्धा त्याच वॉव! एन्थुसियाझमने येतात आणि त्याच एनर्जीने येतात आणि इकडे काम करतात. सो हं. ती एनर्जी राहतेच. सो कधी-कधी असं होतं, की आज जो मी सीन केलाय त्याचंच काम करतोय. कधी-कधी असं होतं, अरे परवा आपण हे केलं होतं, हो. त्याचं काही कटिंग करायचंय. सो तो मूड, ते थॉट्स आपल्याला डोक्यात ठेवायला आणावे लागतात ॲज अन लागतात. ॲक्टर आणि हं. अख्ख्या टीमला सुद्धा आणि त्या प्रकारे आम्ही इथे काम करतो. हं. सो ती पण एक मॅजिक, तोही जुगाड आता आम्ही आता करूच. येस. सो ही पडद्यामागची दुनिया आहे, जे आपल्याला पडद्यावर दिसतं. त्याच्यामागे केवढी मेहनत असते. अर्थात आर्ट टीम असेल, आर्ट डिपार्टमेंट असेल किंवा लाईट, कॅमेरा ह्या सगळ्या गोष्टी असतील. या कुठेतरी एवढी मेहनत करतात म्हणून कलाकारांचं एवढं छान काम तुमच्यापर्यंत पोहोचत असतं. आणि हेच आपलं एकंदरीत ह्या सेट सफरची जी मेन आयडिया आहे ती हीच आहे, की तो तुमच्यापर्यंत पोहोचावा. आणि शुभंकरने खूप छान प्रकारे आपल्याला सेट सफर घडवली आहे पाठराखीण या मालिकेची. आणि आत्ता आपण पुढे-पुढे पुन्हा जेव्हा येऊच सेटवर, तेव्हा आणखीन काहीतरी नवीन गोष्टी आपल्याला पाहायला मिळतीलच. सो थँक सो मच आत्तासाठी इतकी छान सेट सफर आम्हाला घडवलीस त्यासाठी. आणि थँक हा सेगमेंट तुम्ही करताय. कारण की लोकांपर्यंत ह्या गोष्टी पोहोचणं खूप गरजेचं आहे. कारण की आपण म्हणजे मी त्यांना ब्लेम नाही करत. मी कोणालाच कधी ब्लेम नाही करणार. पण आपण 30 सेकंद कुठलीतरी गोष्ट बघतो बरोबर. आणि 30 सेकंदावरून गोष्ट अशी 30 सेकंदात निघून जाते. हं. पण त्याच्या मागे 3 तासाची जी मेहनत आहे आणि राइट. 300 लोकांची जी मेहनत आहे ना, हं. ती लोकांपर्यंत कधीच नाही पोहोचत आणि तो त्यांचा पण दोष नाहीये. ना आमचा दोष आहे, ना त्यांचा दोष आहे. हे बरोबर. लोकांपर्यंत पोहोचतच नाही. तर मग कसं काय कळणार आहे? राइट. सो थँक सो मच. येस.
मी लोकमत फिल्मीचे पण खूप आभार मानतो की हा सेगमेंट करतायत, लोकांपर्यंत हे पोहोचवलं जातंय. म्हणून मी काही टेक्निकल टर्म्स आणि हो. जरा थोडं इन डिटेल पण सांगितलं, येस. कारण की हे लोकांपर्यंत कळलंच पाहिजे, हम्म. पोचलंच पाहिजे. हम्म. सो थँक्यू सो मच. थँक्यू. चला.